आज आम्ही आलो आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या महाद्वाराजवळ. हा जो आता मी इथे उभा आहे या रत्नदुर्ग किल्ल्याचं महाद्वार. आणि आधी असं म्हणायचे म्हणजे असंच होतं की इकडे जी खाली दिसते ही सगळी तेव्हाच्या काळातली पायवाट होती. इकडनं जी जनता असायची ती वर ये जा करायची गडावरती. आणि माझ्याबरोबर राईट साईडला त्याची वरती मोठी गडाची भिंत आहे. आत्ता पण त्याचे जे दगड आहे त्यांनी बांधलेली आहे, एकदम मोठे असे स्ट्रॉंग आहेत. आणि इथे बरोबर समोर जे दिसतंय हे आहे मुख्य प्रवेशद्वार. इथून हा पहिला जो मेन छोटा गेट जो असतो तो हा होता. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढे तिकडे आपला जो मुख्य मोठा प्रवेशद्वार आहे तो तिकडे जाऊन बघू. आता जो तिकडे आहे तो आहे गडाचा महादरवाजा. ह्याला महादरवाजा का म्हणायचे, कारण का इथे आधी असे मोठे दरवाजे होते, पण ते नंतर काही कालानंतर जसा हा जुना होत गेला तसे ते काढून टाकले. पण हे जर पूर्ण बघितलं तर हे असा मोठा जो एंट्रन्स होता तो हा होता आणि खाली जो होता तो छोटावाला. आता इथे छानपैकी असं मंदिर बांधण्यात आलं आहे. ते तुळस आहे आणि ही जी दिसते ही सगळी गडाची भिंत होती. पटकन वरती जाऊन बघूया की वरती काय आहे. आम्ही आलो आता बरोबर गडाच्या वरती, म्हणजे जी गडाची वॉल आहे तिच्या इकडे. आणि मगाशी आम्ही खाली होतो, आता आम्ही वरती आलोय. आणि हे जे दिसतंय हे सगळं असं तेव्हाचं बुर्ज होतं. आणि हे जे छोटे छोटे पॅसेज दिसत आहेत त्या पॅसेजमधनं तेव्हा खाली नजर ठेवण्यात यायची. आणि इथून बरोबर खाली बघितलं तर इथून जे येणारी जाणारी जनता आहे त्यांच्यावरती नजर ठेवण्यात यायची. ओके. आणि तो तिकडे होता आपला महादरवाजा. आता एक काम करूया, त्या साईडला जाऊन येऊ. आणि इथून बरोबर ह्या साईडला जर बघितलं तर इकडे जेव्हा एखादा शत्रू असेल तो जेव्हा जनतामध्ये मिक्स होऊन, जी तेव्हाची लोकं असायची त्यांच्यामध्ये मिक्स होऊन जेव्हा तो येण्याचा प्रयत्न करायचा तर इकडनं हा जो पॅसेज आहे इकडनं अशी नजर ठेवायला मदत व्हायची. सो बघूया पुढे अजून काय काय आहे. आता पण ह्या गडाच्या ज्या भिंती आहेत त्या एकदम स्थितपणे एकदम फर्मली उभ्या आहेत. आणि इथे पुढे गेल्यानंतर माझ्या माहितीनुसार एक तिथे हे आहे, गुफा आहे, जिची गुहा टाईप होतं ते तिकडे होतं. तिकडे जाऊन बघूया एकदा. जसं तिकडे एक पॅसेज होता बघण्यासाठी तसा इकडे पण एक आहे. आता तिकडे जंगल साचलंय, पण तेव्हाच्या काळी हे सगळं व्यवस्थित मेंटेन व्हायचं. आणि बरोबर हे जे दिसतंय ही सगळी अशी भिंतीवरची जी हद्द होती ती अशी सगळी शेवटपर्यंत होती. आणि इकडनं पूर्ण असा व्ह्यू यायचा, तिकडे सगळा समुद्र तट दिसायचा. आणि आता इथे जंगल झालंय, पण तेव्हा जंगल नव्हतं त्यामुळे व्यवस्थित नजर ठेवायला यायची. इथून आपण चालू पण शकतो, पण शक्यतो टाळलेलं बरं, कारण का खूप रिस्की होतं हे. एक हवा आली की माणूस कायमचा खाली. आणि इकडून जर तिकडे बघितलं ना तर तिकडे सगळा असा मांडवी बीचचा एकदम क्लिअर व्ह्यू येतो. आणि इथे हे जे खाली जंगल दिसतंय आता ते आता वाढलंय, पण तेव्हा नव्हतं. त्यामुळे व्यवस्थित जे गडावरती जे मावळे असायचे त्यांना नजर ठेवायला भेटायची. आता पटकन पुढे जाऊन बघूया. तर जर तुम्ही खालून आलात
खालून आहेच पायवाट अशी तिकडनं, पण जर माझ्यासारखं जर तुम्ही वरतून येत असाल तर जाताना बरोबर इथे असा एक छोटा पॅसेज बघायला मिळेल, जिथे त्या काळचे जे इक्विपमेंट्स असायचे ते जे ठेवण्याची जी जागा होती, किंवा तेव्हा ते असे म्हणायचे की देवस्थान पण असावं तिकडे, तर ते इकडे असायचं. नक्की काय मला पण माहीत नाही, पण ते सांगितलं त्यानुसार इकडे एक तर ते स्टोरेजसाठी तरी वापरायचे, किंवा त्यांचं कदाचित देवस्थान तरी असावं. ओके, आता पुढे जाऊन बघूया. आता शक्यतो आम्ही भिंतीच्या वरनच चालतोय आणि हवा इकडनं येते. खूप रिस्की आहे, कारण का एक चूक झालीने माणूस खाली काट्यामध्ये, दोघांची 4 पाय होती. सो आणि ही जी खालची दिसते त्याची पायवाट आहे खालून चालत जायला, पण आम्ही काय खालून चालत जाणार नाही आहोत. आणि इथे बघितलं तर इथे पण एक असं जे पॅसेज आहे ज्याने नजर ठेवायला हेल्प व्हायची. आता पुढे जाऊया. पुढे एक गुफा आहे, ती बघायची आहे. पण त्याआधी इथे हे जे दिसतंय, इथे तेव्हाच्या काळी ज्या मशाल असायच्या त्या इथे लावल्या जायच्या ह्या खड्ड्यामध्ये, आणि अशा प्रकारे तो गड आहे, त्याची जी भिंत आहे त्यावरती उजेड केला जायचा. इकडे एक होती, इथे एक आहे. आता बरोबर इथे आल्यानंतर पुढे हे जे दिसतंय हे सगळं आता कव्हर झालंय. मला माहिती आहे, कारण का मी इथलाच आहे, की पुढे जायला अजून जागा आहे. खालनं तर जाऊ शकत नाही, कारण का खाली भरपूर गवत आहे, त्यामुळे आम्हाला थोडीशी रिस्क घेऊन इथूनच उड्या टाकत जावं लागणार आहे. बघूया. खूप रिस्की आहे, हे वाटतं आपल्याला सोपं, पण इतकं सरळ नाही, कारण का हवा पण येते आणि इथून उड्या टाकत पण जायचंय. कोण लहान मुलं वगैरे इकडे येत असतील तर शक्यतो टाळावं, काही लहान मुलांची खेळण्याची गोष्ट नाही आहे, भरपूर जंगल आहे त्यामुळे. ओके, पुढे जाऊन बघूया. लास्ट टाइम आम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये आलो होतो तेव्हा इकडे असं काही नव्हतं, म्हणजे इतकं जंगल नव्हतं आणि गवत पण नव्हतं. पण आता इथे व्यवस्थित मेंटेनन्स न ठेवल्यामुळे हे असं सगळं वाढलंय. इथपर्यंत आलोय खरं, पण ह्याच्या पुढे कदाचित जाणं थोडं रिस्की आहे, कारण का काटेरी झाड आहेत पुढे. तरी बघूया. ऐक, काटेरी झाडं जी आहेत ती पार करून पुढे आलोय. एक छोटा ॲडव्हेंचर टाईपच झालंय. पण आता इथून जर खाली बघितलं ना, तिथे खाली व्यवस्थित वाट दिसते, पण तेच मागे घेतलं तर मागे अजिबात वाट नाही. तर पुढे जाऊ. फायनली आम्ही एंड पर्यंत पोहोचलो झालोय. तिकडे गेल्यानंतर तिकडे एंड आहे. आता परत आय थिंक उड्या टाकत जावं लागणार आहे, जे खूप रिस्की आहे. ओके, इथून काही क्लिअर व्ह्यू येतोय पूर्ण रत्नागिरीचा. रात्री तर आणखीन चांगलं दिसणार ते, पण शक्यतो रात्री इथे न आलेलं बरं, कारण का जंगली इलाका आहे हा. आता हा जो भाग दिसतोय, हा सगळा जो खालचा भाग आहे, त्या आणखीन एक बुर्ज आहे. इकडे वेगवेगळे असे कोपऱ्यामध्ये पॅसेज आहेत, त्या पॅसेजेसमधनं तेव्हा नजर ठेवायचे. पण इथे आय थिंक खूप कमी लोक येत असणार, त्यामुळे इकडे काय व्यवस्थित साफसफाई नाही, म्हणून इथे गवत वाढलं आहे. अजून थोडंसं
पुढे जाऊया. पण आता काय भिंतीवरनं चालता येईल असं वाटत नाही. एकतर भिंतीच्या वरनं जावं लागेल किंवा खालनं जावं लागेल. आणि आमच्यासाठी सोपा ऑप्शन खालनंच आहे, त्यामुळे खालून जातो आम्ही. फायनली एवढं झाल्यानंतर जी गुफा आम्ही शोधत होतो त्याच्या पुढे दिसेल इथे बरोबर ती गुफा आहे, म्हणजे जिची आम्ही वाट बघत होतो. त्या खाली जाणं खूप रिस्की आहे. थोडा रिस्क तर आहे, पण जावं लागणार. खाली खूप गवत आहे, बघूया. खाली एकदम काळो कसा दिसतोय, आत काय माहित नाही. सो आतमध्ये एक छोटा पॅसेज आहे. कदाचित तिकडे त्या काळी देऊळ असावं किंवा सिक्रेट स्टोरेज असतं, ते इकडे असणार. आत जाऊन बघूया. सो हा सगळा आतला भाग आहे. इथे असं सगळं एकदम व्यवस्थित आपल्याला बघायला मिळेल. ओके. आणि इकडून असं पुन्हा जर वरती जायचं असेल तर ते इकडून जाण्यापूर्वी एकदा आतला पूर्ण व्ह्यू घ्यायला हवा आहे. तो व्ह्यू घेऊया. त्यामुळे पूर्ण असं व्यवस्थित हा एक आर्किटेक्ट बनवला आहे पूर्ण असं या शेपमध्ये. सो आता वरती जाऊया. बस झाला आतमध्ये. शक्यतो इथे न आलेलं, शक्यतो इकडे न आलेलं बरं. पण आम्ही तर बाबा ॲडव्हेंचर करणारी माणसं, त्यामुळे आम्हाला येणं भाग होतं. सो तर भक्ती जाणं पण एक खूप मोठा चॅलेंजच आहे. पण आम्ही आलोय वरती फायनली. हे होतं आतली गुफा. आता तिकडे पुढे जाऊन बघूया की कसं काय ते. सो चल. गुफा मस्तपैकी फिरून झाले. ऊन पण भरपूर आहे, घाम बिम येतोय. आता एक काम करूया, एंडला जाऊया आणि मग तिकडे भेटू. पण त्याआधी इकडनं जर तिकडे बघितलं ना तर तिकडे असं भगवतीचं जे मंदिर आहे आणि जो आपला भगवती किल्ला आहे हा व्यवस्थितपणे तिकडे दिसतो. आणखीन एक बुर्ज आहे. इकडे पण असे छोटे छोटे पॅसेज आहेत ज्यामधून नजर ठेवायचे. नंतर पुढे काय पायवाट नाही, त्यामुळे वरती चढून जावं लागेल नेहमीसारखं. सो फायनली वरती आलोय. आणि हा सगळा जो भाग दिसतोय हा सगळा त्या बुटची जी वरचा भाग आहे. आणि इकडून आता पुढे चालत जायचं आहे आम्हाला. आय थिंक तिसरा किंवा चौथा बुर्ज आम्हाला सापडलाय, जो इथे ह्या जंगलामध्ये आहे. आणि इथे पण असे वेगवेगळे खिडकी टाईप पॅसेज आहेत. त्या पॅसेजमधनं नजर ठेवायला हेल्प पाहिजे. आता एकदा इकडनं सावकाशपणे जावं लागणार आहे, कारण का जसं जसं आम्ही पुढे जातोय तशी जी वाट आहे ती एकदम स्टिप होत चालली आहे. आणि इकडनं जर बघितलं तर इकडे
इकडनं जर पूर्ण असा व्ह्यू घेतला तर तिकडे जेटी दिसते आपल्याला क्लिअर कट एकदम, आणि जेटीवरचे ज्या लॉन्च आहेत त्या पण बघायला मिळतात. आता आम्ही ऑलमोस्ट एंडपर्यंत आलो आहे. तिकडे ते जे झेंडाची रॉड दिसते तिकडे एंड आहे. पटकन तिकडे जाऊया आणि मग घरी निघू. इकडून जर पुढे बघितलं तर ते परत एक पायवाट व्यवस्थित चालू झाली आणि फायनली आम्ही इकडे तिकडे पातेऱ्यामध्ये पाय बी टाकत शेवटी एंडपर्यंत आलो आहे. हा त्याचा एंड आहे. आता इथून आधी खालचं बघूया मग वरचं बघूया. तर इथे हा जो खालचा भाग दिसतोय हा सगळा ह्या गडाच्या भिंतीचा जो एंड आहे तो हा सगळा एंड आहे. आणि ते आधी झेंडा होता पण आता नाही. आणि हा शेवटचा बुर्ज आहे. मागापासून 4-5 जे बघितले त्यामध्ये हा एंडवाला आहे. आणि इकडे पण सेम पॅसेज आहे जिकडनं नजर ठेवली जायची. तिकडे एक आहे, तिकडे एक आहे. ओके, आता पटकन एकदा वरती जाऊन चालून बघू आणि मग वाट्याला निघून जाऊ. इथे आय थिंक चढायला व्यवस्थित केलेलं आहे. ते पाय ठेवून टपकन चढलं की झालं. हा त्याचा जो एंड पॉईंट आहे तो हा आहे. एंड पॉईंट आहे तर आहेच, प्लस सर्वात जो खोल भाग आहे तो इकडे आहे. इकडून जर मी तिकडे गेलो आणि तिकडनं जर मी चुकून घसरून पडलो तर माझा हा शेवटचा ब्लॉग आहे. पुढे काय ब्लॉग येणार नाही. तरी पण तिकडे जायचं आहे आणि बघायचं आहे. पुढे शक्यतो न गेलेलं बरं असं वाटतंय मला, का पुढे प्रचंड प्रमाणामध्ये खोल आहे. त्यामुळे मी पण जाणं टाळतोय. असो थोडीशी भीती असल्यामुळे काय जात नाही पुढे. पण आय होप हा एंड आहे ह्या किल्ल्याच्या भिंतीचा पण आणि आमच्या ब्लॉगचा पण. शेवटपर्यंत आला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.